नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या श्री स्वामी समर्थ विचार मालिकाच्या 5व्या दिवशी मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा विषय प्रत्येक स्वामी भक्तासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आज आपण बोलणार आहोत अशा गोष्टीवर जी आपल्या भक्तीचा पाया आहे. तो विषय म्हणजे स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवणे. मित्रांनो, आपण सगळेच जीवनात काही ना काही अपेक्षा घेऊन जगत असतो. कोणाला शिक्षणात यश हवं असतं, कोणाला नोकरीत प्रगती हवी असते, कोणाला व्यवसायात यश हवं असतं, तर कोणाला घरातील अडचणी दूर व्हाव्यात असं वाटतं. अशा वेळी आपण देवाकडे प्रार्थना करतो, स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो, मनापासून त्यांना हाक मारतो. पण अनेक वेळा असं होतं की आपण प्रार्थना करतो, नामस्मरण करतो, भक्ती करतो, तरीही लगेच परिणाम दिसत नाही. आणि मग मनात शंका येते, मी एवढी भक्ती करते तरी माझं काम का होत नाही? स्वामी माझं ऐकत नाहीत का? माझ्यावर कृपा नाही का? मित्रांनो, ही शंका प्रत्येक भक्ताच्या मनात कधी ना कधी येते. पण इथेच खरी परीक्षा असते. भक्ती म्हणजे फक्त इच्छा पूर्ण झाली तर विश्वास ठेवणे नाही. भक्ती म्हणजे काहीही झालं तरी विश्वास न ढळू देणं. स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताचं ऐकतात. एकही प्रार्थना वाया जात नाही. पण त्यांच्याकडे योग्य वेळ असते. त्यांना माहीत असतं की आपल्यासाठी काय योग्य आहे, कधी योग्य आहे आणि कसं योग्य आहे. आपण अनेकदा एखादी गोष्ट लगेच मागतो, पण कधी कधी ती गोष्ट त्या क्षणी आपल्यासाठी योग्य नसते. स्वामी ते पाहतात आणि म्हणूनच ते थांबतात. ही कृपा नसते असं नाही, ही सुद्धा कृपाच असते. कारण स्वामी आपल्याला फक्त आपण मागतो तेच देत नाहीत, तर जे खरंच आपल्या हिताचं आहे ते देतात. एक सुंदर उदाहरण पाहूया. लहान मूल आईकडे हट्ट करतं की मला लगेच गोड खायचं आहे, पण जर त्या मुलाला ताप असेल तर आई त्याला गोड देत नाही. त्या क्षणी मुलाला वाटतं की आई माझं ऐकत नाही, पण खरं तर आई त्याचं भलंच करत असते. तसंच स्वामींचं आहे. कधी कधी आपण जे मागतो ते लगेच मिळत नाही, कारण स्वामी आपल्यासाठी अधिक चांगलं काहीतरी ठेवून असतात. फक्त आपल्याला ते समजायला वेळ लागतो. एक कथा सांगते. एक भक्त रोज स्वामींच्या मठात जाऊन प्रार्थना करायचा. त्याला नोकरी हवी होती. महिने गेले, प्रार्थना सुरूच होती, पण काहीच होत नव्हतं. तो खूप निराश झाला. एक दिवस त्याने मनात विचार केला, इतकी भक्ती करून काय उपयोग? त्या रात्री त्याला स्वप्नात स्वामी समर्थ दिसले. स्वामी म्हणाले, अजून थोडी वाट पहा. तो भक्त पुन्हा श्रद्धेने भक्ती करू लागला. काही महिन्यांनी त्याला अशी नोकरी मिळाली जी त्याच्या अपेक्षेपेक्षा खूप चांगली होती. त्या दिवशी त्याला समजलं, स्वामी उशीर करत नाहीत, ते योग्य वेळ निवडतात. मित्रांनो, आपल्या आयुष्यातही असंच होतं. आज तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करत आहात, कदाचित ती उद्या पूर्ण होईल, कदाचित काही महिन्यांनी होईल, कदाचित स्वामी त्याहूनही चांगलं काही देणार असतील. म्हणूनच अधीर होऊ नका, निराश होऊ नका, विश्वास ठेवा. स्वामींच्या दरबारात उशीर होतो, पण अंधार कधीच कायम राहत नाही. आपल्या भक्तीत सातत्य असणं खूप महत्त्वाचं आहे. काही लोक 2 दिवस भक्ती करतात आणि लगेच परिणाम अपेक्षित ठेवतात. असं होत नाही. जसं अभ्यास केल्याशिवाय परीक्षा पास होत नाही, तसंच सातत्याशिवाय कृपेची अनुभूती मिळत नाही. दररोज थोडा वेळ स्वामींसाठी द्या, नामस्मरण करा, मनापासून प्रार्थना करा, त्यांच्याशी संवाद साधा. त्यांना सांगा, स्वामी मला मार्ग दाखवा, आणि मग शांत राहा. विश्वास ठेवा की ते ऐकत आहेत. कधी कधी स्वामी थेट उत्तर देत नाहीत, संकेत देतात. एखाद्या व्यक्तीच्या रूपात, एखाद्या प्रसंगातून, एखाद्या विचारातून. फक्त आपल्याला सजग राहायचं आहे. मित्रांनो, आज जर तुमच्या आयुष्यात कठीण काळ चालू असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, हा काळ कायमचा नाही. स्वामी तुम्हाला पाहत आहेत, तुमची परीक्षा घेत आहेत, आणि योग्य वेळ आली की त्यांची कृपा नक्की होईल. आजचा एक छोटा संकल्प करूया. डोळे बंद करा आणि मनात म्हणा, स्वामी मला तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवण्याची शक्ती द्या. हा विश्वासच तुमचं आयुष्य बदलू शकतो. कारण ज्या मनात विश्वास असतो त्या मनात भीती राहत नाही. ज्या मनात श्रद्धा असते त्या मनात शंका राहत नाही. आणि जिथे श्रद्धा असते तिथे स्वामींची कृपा नक्की असते. शेवटी एवढंच सांगते, तुम्ही कितीही संकटात असाल, कितीही अडचणीत असाल, स्वामींवरचा विश्वास कधीही सोडू नका. कारण स्वामी भक्ताची परीक्षा घेतात, पण कधीच सोडत नाहीत. जर हा विचार तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पुन्हा उद्या भेटूया अशाच एका नवीन विचारांसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.